सिडकोचं घर घ्या की म्हाडाचं घर घ्या, याच्यावरती आपल्याला काही घरांवरती जे 2.5 म्हणजे 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळत असते. ती सबसिडी आपल्याला कशी मिळवायची, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन कुठे करावं लागतं, ऑनलाईन करावं लागते की ऑफलाईन करावं लागतं, ही दोन्ही जी सिडको आणि म्हाडा लॉटरीविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला जे सिडको आणि म्हाडा लॉटरीविषयी जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी आवास योजना आहे. तुम्हाला याच्यामध्ये 2.5 लाख रुपये सबसिडी मिळतात. त्याच्यामध्ये जे एक 1.5 म्हणजे 1.5 लाख रुपये हे केंद्र सरकारकडून आणि 1 लाख रुपये हे राज्य सरकारकडून, म्हणजे टोटल अशी 2.5 लाख रुपये सबसिडी मिळत असते. सिडकोचे जर घर घेतलं तर त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत आणि तुम्ही म्हाडाचं घर घेतलं तर त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत. पहिले सर्वप्रथम आपण जे सिडकोचे जे घर आहेत त्याचे नियम पाहणार आहोत. सिडकोचं घर जर घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी EWS टाइपमध्ये जे त्यांनी इन्कम क्रायटेरिया सांगितलेलं आहे ते 6 लाख रुपये आहेत. म्हणजे ज्याचं इन्कम 6 लाखाच्या आतमध्ये आहे सिडको लॉटरीमध्ये, त्यांना EWS मध्ये जे घर जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2.5 म्हणजे 2.5 लाख रुपये सबसिडी मिळत असते. याच्यासाठी तुम्हाला ज्या महानगरपालिकेच्या आतमध्ये तुम्ही घर घेणार आहेत तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वप्रथम ज्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला त्यांचं आधार कार्ड तुम्हाला तिथे जमा करावं लागतं. त्या फॉर्म सोबत जो जो जहान महानगरपालिकेमध्ये जो फॉर्म असेल त्याच्यासोबत आधार कार्ड द्यायचं आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेचं पासबुक, फ्रंट पेज जे असेल त्याचं एक झेरॉक्स द्यावं लागेल किंवा तुम्हाला एक कॅन्सल चेक द्यावा लागतो. त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो, ज्याचं सिडकोसाठी जे सांगितलेलं 6 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तिथे जमा करावा लागतो किंवा तुम्ही ITR बनवलं असेल इन्कम टॅक्स रिटर्न तर तुम्हाला तिथे ITR जमा करावा लागतो. लग्न झालेलं असेल तर तुमचं वारसाचं म्हणजे तुमच्या पत्नीचं सुद्धा तिथे तुम्हाला आधार कार्ड जमा करावा लागतो. सेम हेच म्हाडा लॉटरीसाठी आहेत. तुम्हाला हेच डॉक्युमेंट तुम्हाला तिथे जमा करावे लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, कॅन्सल चेक, इन्कम टॅक्स रिटर्न किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा वारसाचं आधार कार्ड. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला देताना तुम्हाला इन्कम क्रायटेरिया तर तुम्हाला सांगितलेलं सिडकोसाठी 6 लाख, म्हाडासाठी 3 लाख रुपये त्यांनी त्यांच्या जे नियम आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला सिडकोसाठी हे डॉक्युमेंट देताना आणखी एक तुम्हाला म्हणजे जे घर लागलेले आहेत, इरादा पत्र, अलॉटमेंट लेटर जे असते ते सुद्धा तुम्हाला तिथे जमा करावे लागतात. हे झालं सिडकोचे नियम. ऑनलाईन पण फॉर्म भरू शकता, ऑफलाईन पण फॉर्म भरू शकता. 4 पेजेसचा फॉर्म असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स तिथे फिलअप करावे लागते. त्याच्यामध्ये तुमचं जे आधार कार्ड, पॅन कार्ड, जे तुम्ही ज्या एरियामध्ये घर घेणार आहात तिची पूर्ण माहिती, ज्या महानगरपालिकेमध्ये घर घेणार आहात ती माहिती, म्हणजे अशी तुम्हाला 4 पेजेसची माहिती तिथे फिलअप करावी लागते आणि तिथे ते जमा करावे लागते. त्याच्यानंतर तुम्हाला एक जो प्रधानमंत्री आवास योजनेचा जो ॲप्लिकेशन एक नंबर असतो, तो नंबर तुम्हाला मिळत असतो. ही झाले तुम्हाला सिडकोमध्ये. सिडकोमध्ये 6 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला तिथे ही जे ॲप्लिकेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी मिळत असते. याच्यामध्ये सिडकोमध्ये जर तुम्हाला जर घर घेतलं तर तुम्हाला कसं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर इन्स्टॉलमेंट येतात. त्याच्यामध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल 30 लाख रुपयांचं जर घर आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर येते, अलॉटमेंट लेटरवरती जे सिडकोचे इन्स्टॉलमेंट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक 2.5 म्हणजे 2.5 लाख रुपयाचं इन्स्टॉलमेंट असतं. ते तुम्हाला पे करावे लागत नाही. ते तुम्हाला बाय डिफॉल्ट जे महानगरपालिकेकडून त्यांना डेटा सिडकोकडे जातो आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला जे सबसिडी असते, ती सबसिडी तुमच्या अकाउंटवरती जमा म्हणजे होत असते आणि त्यानंतर तुम्हाला ते पेमेंट करावं लागत नाही. म्हणजे ते तुम्हाला 2.5 लाख रुपयाचे जे आहे ते तुम्हाला सबसिडी मिळत असते. याच्यामध्ये जोपर्यंत डेटा हा त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्हाला सबसिडी मिळत नाही आणि याच्यासाठी EWS टाइपमध्ये जर तुम्हाला जर हे सिडकोचं जर घर घ्यायचं असलं आणि 2.5 लाख रुपयाचं जर तुम्हाला सबसिडी घ्यायची असली, जे रजिस्ट्रेशन करतील त्यांनाच सबसिडी मिळते. प्रत्येकांना सबसिडी मिळणार नाही. ज्यांचं प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांनाच याची सबसिडी मिळत असते. आणि एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची, प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी त्यांनाच मिळते की ज्यांचं लग्न झालेलं आहे. म्हणजे त्यांचं दोघांच्या नावावरती, पती-पत्नीच्या नावावरती ते घर तुम्हाला करावे लागतात. त्याच्यामुळेच तुम्हाला ती सबसिडी मिळत असते. पर्सनली एका व्यक्तीच्या नावावरती सबसिडी मिळत नाही. हे झालं विवाहित पर्सनसाठी. अविवाहित जर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे नियम आहेत. जर अविवाहित असणार, जर त्यांचं लग्न झालेलं नसणार, तर तुम्ही तुमच्या आईला को-ॲप्लिकंट करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग तुम्हाला ती सबसिडी जमा होत असते. हे सिडको लॉटरीसाठी नियम आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर जे सबसिडी घ्यायची असेल EWS टाइपमध्ये तर तुम्हाला हे नियम आहेत. आता ही झाली सिडकोची माहिती. त्यानंतर आपण आता म्हाडाची माहिती पाहणार आहोत.
चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला येत जातात. म्हाडा लॉटरीमध्ये त्यांनी म्हाडा लॉटरीचे जे पी-डी-एफ आलेले आहेत, पुणे म्हाडा लॉटरीमध्ये, कोकण म्हाडा लॉटरीमध्ये, याच्यामध्ये त्यांनी फक्त जे सांगितलेले आहेत, जस्ट आता जी पुणेची लॉटरी निघालेली आहे 4186 घरांची, त्यांची जी पी-डी-एफ आहे, ते पी-डी-एफ मी वाचली. त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे, की प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी फक्त त्यांनाच मिळणार आहे, ज्यांचं इन्कम 3,00,000च्या आत आहे. म्हणजे म्हाडासाठी ही ₹3,00,000ची इन्कम मर्यादा त्यांनी सांगितली आहे. सिडकोसाठी ₹6,00,000 इन्कम मर्यादा होती. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला हे जे मी पी-डी-एफ वाचले याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कटमध्ये सांगितलेलं आहे, की ज्याचं इन्कम 3,00,000च्या आत असावं, त्यांच्या भारतामध्ये कुठेही पक्कं घर नसावं, असं त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे. आणि याची तुम्ही जेव्हा फॉर्म भरला, आता जे पुणे म्हाडा लॉटरीमध्ये खूप सारे लोकेशन सांगण्यात आलेले आहे. काही ई-डब्ल्यू-एस, काही एल-आय-जी, काही एच-आय-जी, काही एम-आय-जी. ही फक्त सबसिडी ₹2.5 लाख त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे, ज्याचं इन्कम 3,00,000च्या आत आहे. जी ई-डब्ल्यू-एसची घर आहेत, तिथे ऑलरेडी त्यांनी कमी करून दिलेलं असेल किंवा ते घर लागल्यानंतर कमी करणार आहेत, असं त्यांनी या पी-डी-एफमध्ये सांगितलेलं नाही. पण ऑलरेडी मागच्या 1-2 वर्षापूर्वी जी लॉटरी निघालेली त्यांच्या पी-डी-एफमध्ये असं सांगितलेलं होतं, की ही ऑलरेडी प्रधानमंत्री आवास योजनेची घरे आहेत, त्याचे हे ₹2.5 लाख कमीच केलेले आहेत. पण त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे, की जे प्रधानमंत्री आवास योजनेचं रजिस्ट्रेशन करतील. समजा आता ही पुणे महानगरपालिकेची जे ई-डब्ल्यू-एस टाइपची घरे आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ई-डब्ल्यू-एसची घरे आहेत, तर तुम्हाला त्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे तो फॉर्म भरावा लागतो. जसे की सिडकोमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथे फॉर्म भरावा लागतो. तसंच तुम्हाला या म्हाडा लॉटरीमध्ये त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथे फॉर्म भरावा लागतो. तिथून मग तुम्हाला रजिस्ट्रेशनचा नंबर मिळतो आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला तिथे जेव्हा तुम्हाला घर लागेल, आता जर तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेचं ऑप्शन आहे, तिथं जर तुमच्याकडे जर नंबर असेल, तर तुम्ही तिथे येस करून ते जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे, ते तुम्ही तिथे अपलोड केलेलं असेल. पण ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरलेला नाही, त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही, असं तुम्ही जर तिथे ऑप्शनला जर तुम्ही नो केलेलं असेल, तरी सुद्धा तुम्हाला घर लागल्यानंतर ₹2.5 लाख सबसिडीसाठी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची जी माहिती पुस्तिका आहेत, जे नियम आहेत त्यांनी सांगितलेले हे त्याच्यामध्ये अनुज्ञा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशनच करावं लागेल. आणि ई-डब्ल्यू-एस टाइपचं जर तुम्हाला घर घेतलं आणि तुम्हाला लागलं असेल, तर तुम्हाला पती-पत्नीला तुम्हाला ते घर नावावरती करावं लागते. म्हणजे जॉइंट तुम्हाला ते दोघांच्या नावावरती करावं लागते. त्यांचे दोघांची डिटेल्स तिथे द्यावी लागते. तरच ते तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची जी ₹2.5 लाख सबसिडी आहे, ते तुम्हाला मिळत असते. हे झालं म्हाडा लॉटरीसाठी. याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही विवाहितसाठी झालं, अविवाहित असेल जर तुम्ही जर सॅलरी पर्सन आहात, तुमचं लग्न झालं नाही, तर तुम्ही तुमच्या आईला को-अप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ते सबसिडी तुम्हाला जे ₹2.5 लाख सबसिडी मिळणार आहे. तर अशी ही सिडको आणि म्हाडा लॉटरीविषयी जी ₹2.5 लाख सबसिडी आहेत, हे आपण बघितलेले आहे. प्रत्येक महानगरपालिकेचा हा वेगवेगळा फॉर्म असतो. पनवेल महानगरपालिकेचा फॉर्म हा 4 पेजेसचा आहे. ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत सिडको लॉटरीविषयी. ऑनलाईन, ऑफलाईन फॉर्म असतो. त्याच्यामध्ये नॉर्मल माहिती द्यावी लागते आणि ते महानगरपालिकेमध्ये जमा करावे लागतात. म्हाडाचा सुद्धा असाच फॉर्म असेल. तुम्ही त्या महानगरपालिकेमध्ये एकदा चौकशी करा. पुणे महानगरपालिकेमध्ये चौकशी करा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चौकशी करा. प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्मसाठी रजिस्ट्रेशन कसं करतात, ते तुम्हाला तेथे देतील. त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं महानगरपालिकेचा. त्यानंतर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करणार. त्याच्यानंतर मग तुम्हाला ते काही दिवसांनी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर 1 असतो, जो पी-एम आवास योजनेचा एक नंबर असतो. त्याच्यानंतर तुम्हाला मग ती सबसिडी मिळत असते. तर अशी ही एकदम जास्त हार्ड माहिती नाही, एकदम सोपी माहिती आहे. अशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर कमेंट करा. आपण त्याला उत्तर देऊ. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.